नमस्कार. तर स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मस्त असे मार्केटमध्ये छान छान गाजर आलेले आहेत. तर गाजरापासून आज आपण एक नवीन रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर या ठिकाणी बघा, मी गाजर घेतलेले आहेत 2 किलो. त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. सर्व गाजरची साल काढून घेतलेली आहेत. मी हे 2 किलो गाजर घेतलेले आहेत. गाजर हलवा तर आपण नेहमीच बनवतो, पण एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून बघा. शिवाय पौष्टिकही आहे. आपण बिना साखरेची ही रेसिपी बनवणार आहोत. इथे गाजरांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण हे गाजर किसून घेणार आहोत. तुम्हाला जर हे गाजर किसायचं नसेल तर तुम्ही मिक्सरला एकदम बारीक करून घेऊ शकता. फक्त खूप बारीक करून घ्यायचे. इथे बघा, गाजर किसून आपलं तयार झालेलं आहे. तर गॅसवरती कढई ठेवली आहे मी. 3 चमचे तूप घालायचे. 3 ते 4 चमचे. 2 किलो गाजरसाठी 3 ते 4 चमचे तूप घालते मी. थंडी म्हटलं की गाजराचा सीझन हा येतोच आणि प्रत्येकाच्या घरी गाजर हलवा बनवला जातो. 2 किलो गाजरासाठी 4 चमचे तूप घातलेला आहे मी. तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर इथं तूप छान गरम झालं की जो आपण गाजर किसून घेतलेला आहे तर त्याचा किस घालून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण. आणि आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये 3 ते 4 मिनिटं. ही रेसिपी तुम्ही एकदा जर बनवली ना तर तुमची मुलं तुम्हाला कंटिन्यू हीच रेसिपी बनवायला सांगतील, याची गॅरंटी मी देते तुम्हाला. तर आपल्याला हे भाजून घ्यायचे तुपामध्ये 3 ते 4 मिनिटं. छान असा याचा कलर चेंज व्हायपर्यंत. इथे बघा, माझा गाजर किसलेलं जे आहे ते थोडं जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि कढई छोटी झालेली आहे. तर काही हरकत नाही, ते भाजलं की थोडंसं कमी होतं. तर इथे बघा, मी छान असं भाजून घेते. एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला ह्याचा पूर्ण कलर चेंज व्हायपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मस्त असं कलर चेंज होतं बघा. तुपामध्ये भाजलं की लगेच कलर वेगळा दिसतो. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कसा कलर चेंज झालेला आहे. आणि मस्त असं आपण हे तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅस फुल करायचा नाही आहे कुठेही. इथे बघा, या ठिकाणी छान असा कलरही चेंज झालेला आहे. आधीचा कलर आणि आत्ताचा कलर खूप वेगळा दिसतोय. तर या ठिकाणी बघा, मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. साधारण पाऊण लिटर दूध घेतलं आहे मी. तुम्ही कुठलंही घेऊ शकता, गाईचं किंवा म्हशीचं. आपल्याला आता हे दूध घालून घ्यायचं आहे. थोडीशी साय होती घरात, ती घालून घेतलेली आहे. आणि आपल्याला आता हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं एकदम. याला थोडासा वेळ जातो शिजण्यासाठी. साधारण एक अर्धा ते पाऊण तास गेलेला होता माझा. याला आता आपण झाकून शिजवून घेऊयात एक अर्धा ते पाऊण तास. बघा, या ठिकाणी मी आता गूळ घेतलेला आहे अर्धा किलो. पूर्ण अर्धा किलो गूळ घ्यायचं आहे आपल्याला 2 किलो गाजरांसाठी. आणि गूळ आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता. इथे अधूनमधून 1-2 वेळा आपल्याला हा गाजर हलवून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून खाली करपणार नाही. आणि गॅस मीडियम ठेवायचा, फुल ठेवायचा नाही. गॅस जर फुल ठेवला तर दूधही उतू जातं आपलं जे आपण गाजरामध्ये घातलेलं आहे आणि खाली गाजर आपलं लागू शकतं. बघा, या ठिकाणी बऱ्यापैकी आपलं दूध आटलेलं आहे आणि आपलं गाजरही छान शिजलेलं आहे. आणखी थोडा वेळ आपल्याला गॅसवरती हे शिजवून घ्यायचं आहे. पूर्णपणे हे ड्राय करून घ्यायचं आहे आपल्याला एकदम. यामध्ये बिलकुल दूध ठेवायचं नाही. पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा तुम्ही, आपलं मस्त असं हे मिश्रण एकदम कोरडं झालेलं आहे. हे बघा, एकदम ड्राय करून घ्यायचं आहे. दुधाचं ओलसरपणा बिलकुल ठेवायचं नाही आहे आणि गॅस मीडियमच ठेवायचा आहे. आता या ठिकाणी आपण बघा, इथे मी मिल्क पावडर घातलेली आहे. 1 वाटी मिल्क पावडर घालायची आपल्याला. मिल्क पावडर घातली की छान असं आपलं ह्या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं. तर इथे 5 पॅकेट आणले होते मी मिल्क पावडरचे. 10 रुपयाला 1 पॅकेट मिळतं. जर तुमच्याकडे खवा असेल तर तुम्ही खवा घालू शकता, पण आता माझ्याकडे खवा घरात नव्हता. मिल्क पावडरचे पॅकेट होते माझ्याकडे घरामध्ये. तर ते मी एक 5 पॅकेट वापरलेले आहेत 2 किलो गाजरांसाठी. तर छान असं मिक्स करून घेऊयात. जर तुम्हाला खवा घालायचा असेल, तुमच्याकडे असेल, तर 2 किलोसाठी पाव किलो खवा घालायचा आहे आपल्याला यामध्ये. आता बघा, या ठिकाणी मस्त असं मिक्स करून घेते मी.
आणि नसेल खावा तर काही हरकत नाही, मिल्क पावडर घातल्यानंतर ही टेस्ट तशीच लागते। तर या ठिकाणी बघा मस्त असं मिक्स करून घेऊयात आपण। आणि हे बघा आपलं छान असं मिश्रण कोरडं झालेलं आहे। या ठिकाणी गॅस मीडियमच ठेवायचा आहे, इथे कुठेही गॅस फुल करायचा नाही आहे आपल्याला। तर बघा मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। जे काही थोडेसे आपल्या मिल्क पावडरच्या गाठी तयार झाल्या होत्या त्या फोडून घेतलेले आहेत मी। तर या ठिकाणी बघा मी जो अर्धा किलो गूळ घेतला होता तो बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बारीक किसूनही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे गूळ पावडर असेल तर तीही वापरू शकता तुम्ही, काही हरकत नाही। आता हे छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि परत एकदा मस्त असं आपल्याला हे एक 10 ते 15 मिनिटं हे मिश्रण मस्त परतून घ्यायचं आहे। गूळ घातल्यामुळे परत एकदा हे मिश्रण आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे बघा। तर मस्त असं याला आता एक 10 ते 15 मिनिटं परत एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। बरेच जण यामध्ये ओलं खोबरेही घालतात, जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता। फक्त खोबरं ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस थोडंसं भाजून घ्यायचं तुपामध्ये आणि नंतर घालायचं। मस्त असं बघा या ठिकाणी हे आपण आता परतून घेणार आहोत। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कुणाला ना कुणाला शुगरचा प्रॉब्लेम असतोच, शुगर असतेच, तर त्यांना मिठाई खाता येत नाही कुठलीच, तर तुम्ही अशा पद्धतीने ही मिठाई बनवून बघा, खूप छान लागते। या ठिकाणी बघा वेलची मी बारीक करून घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि मस्त असं आपल्याला हे मिश्रण एकदम ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे बघा, अशा पद्धतीचं आपलं हे मिश्रण झालं पाहिजे, एकदम गोळा व्हायला पाहिजे, ओलसरपणा बिलकुल राहिला नाही पाहिजे यामध्ये। तर बघा इथे मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे, एकदम कोरडं व्हायला पाहिजे, बिलकुल ओलसरपणा नको यामध्ये, मी दाखवल्याप्रमाणे बघा। आता ज्या ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे काढून घेणार आहोत। तुम्ही थंड झाल्यावर काढलं तरीही चालेल, काही हरकत नाही, पण आता मी हे काढून घेते गरम गरमच। आपण नेहमीच गाजर हलवा बनवतो घरी, तर एकदा अशा पद्धतीने ही मिठाई बनवून बघा, खूप छान होते। तर इथे बघा मी मस्त असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने असं एकदम पसरून घेतलेलं आहे, एक प्लेन करून घ्यायचं आहे। तुम्ही एखाद्या उलटणं किंवा वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे प्लेन करून घ्यायचं आहे। आता वरून मी ड्रायफ्रूट्स घालते, ड्रायफ्रूटचे काप करून घेतलेले आहेत कट करून बारीक। बदाम आणि पिस्ता घालते मी थोडासा, नाही घातले तरी चालतील, ऑप्शनल आहेत, पण छान दिसतं म्हणून थोडंसं घालायचं वरून। ही गाजराची जर बर्फी तुम्ही बाहेरून विकत आणायला गेला ना तर खूप महाग मिळते, पण आपण अगदी कमी साहित्यांमध्ये घरच्या घरी मार्केटसारखी एकदम परफेक्ट अशी गाजराची मिठाई बनवलेली आहे, खूप छान लागते। शिवाय एकदम पौष्टिक आहे, शुगर फ्री आहे, सगळे तुम्ही खाऊ शकता। याला आपण आता अर्धा ते पाऊण तास थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झालं की आपल्याला हे 5 ते 6 तासासाठी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। तर मस्त अशी बघा आपली ही सेट झालेली आहे बर्फी। तर आता आपण ह्याचे कट मारून घेणार आहोत। तर इथे सुरीच्या साहाय्याने छान असे ह्याचे कट मारून घेते मी। तुम्ही हव्या त्या आकाराचे कट मारू शकता, छोटे मोठे जसे तुम्हाला पाहिजे तसे। ही जी गाजराची बर्फी आहे ना तर ती 4 ते 5 दिवस आरामात टिकते फ्रीज शिवाय, आणि फ्रीजमध्ये तर चांगले 10 ते 15 दिवस छान राहते। तर मस्त अशी या ठिकाणी बघा आपली किती छान गाजराची बर्फी तयार झालेली आहे। तुम्हाला आता ही मी काढून दाखवते, खूप मस्त जशी आपण बाहेरून विकत आणतो ना तशीच झालेली होती। चव तर अप्रतिम होती याची, आणि शिवाय पौष्टिक आहे, हेल्दी आहे, मुलांना तर खूप आवडेल। बघा तुम्ही किती छान एकदम परफेक्ट अशी झालेली आहे। तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा या ठिकाणी किती छान आपली एकदम परफेक्ट अशी बर्फी तयार झालेली आहे। मी तुम्हाला म्हटले तर खरं की ही बर्फी 4 ते 5 दिवस राहते, पण 4 ते 5 दिवस बिलकुल राहणार नाही तुमच्या घरात। ज्या दिवशी तुम्ही कराल ना त्या दिवशीच संपेल, इतकी छान लागते। तर बघा मस्त अशी आपली गाजराची बर्फी तयार झालेली आहे। तर या ठिकाणी असं वाटतं की बाहेरून मार्केटमधून विकत आणलेली आहे, इतकी छान ही बर्फी तयार झालेली आहे।
बघूनच तोंडाला पाणी सुटले। तर नक्की बनवून बघा। गाजरचा हलवा न करता मस्त अशी पौष्टिक गाजरची बर्फी एकदा नक्की बनवा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।